कंटिन्युअस असायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला अनेक अनुभव सांगता येईल. कारण मी आज नाही म्हटलं तर 150-200 तरी लोकांना त्यांच्या मागच्या जन्मी घेऊन गेलेल्या. प्रत्येक लोकांचं लक्ष ठेवणं शक्य नाही, पण अशा पद्धतीने जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ह्या प्रॉब्लेम्सला आपण काय म्हणतो की मागच्या जन्मीची समस्या किंवा आत्मिक विकार असं आपण म्हणतो. आणि ह्या आत्मिक विकार कुठल्याही प्रकारचे औषधोपचाराने बरं होत नाही आणि त्यांच्यासाठी फक्त काय करावं लागतं, हिप्नोटिझम करून त्यांना मागच्या जन्मी नेऊन त्यांचं डिलीट करावं लागतं. हा त्याच्यावरती उपाय आहे, दुसरा कुठलाही उपाय नाही. किंवा जर ध्यानामध्ये रोज जर तू मेडिटेशन केला तर ते मेडिटेशन मध्ये सुद्धा हे मागच्या जन्मीचे जे काही इम्प्रेशन्स आहेत ते नष्ट होतात. पण त्याला कमीत कमी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष असं ध्यान केलं पाहिजे. तर ध्यान केल्यानंतर मागच्या जन्मीची सगळी लेयर्स डिझॉल्व होतात, निघून जातात आणि तो पूर्णपणे त्या सगळ्या विकारापासून मुक्त होतो. तर इथं लक्षात घ्या, पास्ट लाईफ थेरपिस्ट म्हणून तुम्हाला काय करायचं आहे. आता जवळजवळ अजून एक मला अर्धा तास बोलायचं आहे. संपूर्ण पुनर्जन्म म्हणजे काय हे सगळं आपल्याला समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर पास्ट लाईफ थेरपिस्ट म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तर आलेल्या पेशंटला तुम्ही हिप्नोटिझम करणार आहे, त्याला त्याच्या मागच्या जन्मी घेऊन जाणार आहे आणि मागच्या जन्मी घेऊन जाऊन त्याचं जो काही वाईट घटना आहे, दुःखद घटना आहे ते तुम्ही डिलीट करणारे, न्यूट्रल करणार. एवढं केलं की तो या जन्मी व्यवस्थितपणे वागतो, त्या विकारापासून मुक्त होतो. असं उदाहरण तसं की समजा त्या कुलकर्णी मॅडमचा प्रॉब्लेम घेतला की त्यांना पुरुष मंडळी आवडत नाही. अशा वेळी त्यांना हिप्नोटिझम करायचंय, मागच्या जन्मी घ्यायचंय आणि त्यांना विचारायचं की तुम्हाला या जन्मी पुरुष मंडळी का आवडत नाही, त्याचं मूळ कारण मला सांगा. असं काय घडलं ह्या जन्मी ज्याच्यामुळे तुम्हाला पुरुष आवडत नाही. डायरेक्टली ते त्यांच्या त्या प्रसंगाला जातात आणि मग ते सांगायला लागतात की माझं असं असं एका मुख्याबरोबर लग्न झालंय आणि तो मुख्य मला खूप छळतो, खूप पिडतो, खूप मारतो, म्हणून मला हे आवडत नाही पुरुष मंडळ. मग अशा वेळेस लगेच आपण काय करतो, ते डिलीट करतो. डिलीट म्हणजे काय, ही प्रसंग जे आहे ते पूर्णपणे विसरून जा. इथून पुढे आठवलं तरी त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही. पुरुष मंडळी चांगले असतात. इथून पुढे तुम्हाला पुरुष मंडळी खूप आवडणार आहेत. तुम्ही त्यांच्या जवळ राहणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. पुरुष मंडळींच्या बद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण होणार आहे. असं आपण चांगल्या चांगल्या सूचना देतो आणि जागे करतो. तिथून पुढे त्यांना पुरुषांच्या बद्दल तिरस्कार होत नाही. ओके, तिरस्कार. तर हा शॉर्ट मध्ये आहे. तर इथं काय असते बघा, पास्ट लाईफ मध्ये कवर होते का बघ. तर कसं असतं होतं ना, तर हे अंतर्मन आहे, हे बाह्य मन, हे सगळं अंतर्मन आहे. आणि इथं लक्षात घ्या, इथं जे असतात ना, इथं प्रेझेंट मेमरी आणि इथं पास्ट लाईफ मेमरी म्हणतात. अंतर्मनाच्या वरच्या भागामध्ये या जन्माची आठवण असतात, या जन्माचे अनुभव असतात. आणि अंतर्मनाच्या एकदम खालच्या भागामध्ये, खालच्या कप्प्यामध्ये काय असतं बघा, मागच्या अनेक जन्माचे अनुभव असतात. मागच्या अनेक जन्माचे अनुभव असतात. मग इथं लहान मुलं जे असतात ना, 7 वर्षापर्यंत, 7 वर्षापर्यंतच्या लहान मुलांचा हा भाग नसतो, कारण त्यांना काही अनुभव नसतात, हा ब्लँक असतो. आणि म्हणून 7 वर्षाच्या मुलांना आपोआपच मागचं जन्म आठवत असतं, कारण त्यांची मेमरी मागच्या जन्मीचीच असते. एकदम लहान बाळ असतं, जन्म घेतल्यानंतर ते हसत असतात, ते रडत असतात, ते कोणाला तरी बोलल्यासारखं करतात. हा, आपण म्हणतो ना का, हे बघ बाळ हसायला लागलं बघ, बाळ रडायला लागलं बघ. हे कशामुळं, तर ह्यांचं मेमरी काहीच नसतं येतं या जन्माचं. त्यांचं जे मेमरी असतं की नाही, ते कुठलं मेमरी असतं, ते मागच्या जन्मीची मेमरी असते.
आणि मागच्या जन्मीचे काही चांगल्या वाईट प्रसंग त्यांना आठवत असतात. चांगला प्रसंग आठवले की ते हसायला लागतात, वाईट प्रसंग आठवले की ते रडायला लागतात. त्यांचे ते खेळत असतात, त्यांचे ते करत असतात. कारण का तर त्यांची ही मेमरी ब्लँक असते. 7 वर्षापर्यंत ही मेमरी डेव्हलप होत नाही, प्रेझेंट मेमरी डेव्हलप होत नाही. म्हणून 7 वर्षापर्यंतच्या लहान मुलांना त्यांचं मागचा जन्म आपोआप आठवत असतो. बरेचशी मुलं सांगत असतात पण आपण लक्ष देत नाही. कितीतरी अशी मुलं आहेत ना ते सगळं स्पष्ट सांगतात. खूप मोठमोठे संशोधन त्याच्यामध्ये झालेलं आहे, तो विषय मी वाढवत नाही. लक्षात घ्या, लहान मुलांना मागच्या जन्मी नेणं फार सोपं आहे. कारण का तर त्यांची मेमरी मागच्या जन्मीचीच असते. पण जसं मुलं मोठमोठे होत जातात तसं इथल्या मेमरीमध्ये नॉलेज भरत जातं, अनुभव भरत जातो. इथल्या मेमरीमध्ये वेगवेगळे अनुभव भरत असल्यामुळे कचरा भरल्यामुळं हे पास्ट लाईफ मध्ये जे अनुभव घेतलो आपण ते विसरलं जातं. कारण इथं गर्दी आहे, हे कचरा आहे, गर्दी आहे, त्यामुळे हे दिसत नाही. म्हणून आपण हिप्नोटिझम करून काय करतो, हा सगळं मेमरी ब्लँक करतो, काढून टाकतो आणि मग इथली मेमरी ओपन करतो. इथली मेमरी ओपन करून मग त्यांना आपण काय करतो, वेगवेगळे गोष्टी विचारतो आणि त्या लोक सांगत असतात. लहान मुलं हे देव असतात असं सांगितलं जातं मला. लहान मुलं म्हणजे देवासमोर असतात. ह्याचं कारण काय तर ही मेमरी नसते त्यांचं. तर हे डायरेक्ट लहान मुलं डेल्टामध्ये असतात, ते अंतर्मनातूनच काम करत असतात. बाह्यमन डेव्हलप झालेलं असतं. 7 वर्षानंतर बाह्यमन डेव्हलप होतं आणि म्हणून लहान मुलांना अंतर्मनानेच काम करत असल्यामुळं आणि अंतर्मन देव असल्यामुळं, अंतर्मनाकडे दैवी शक्ती असल्यामुळं ती लहान मुलं देवासारखीच असतात. म्हणून कुठल्याही प्रश्नाचा विचारायचा असेल तुम्ही लहान मुलांना जर विचारला तर ती लहान मुलं बरेच वेळा करेक्ट सांगू शकतात. कारण का तर त्यांच्याकडे ती क्षमता असते. आम्ही लहान असताना आम्हाला आमचे आता थोडं आठवतं आम्हाला विचारायचं अरे हे बोट धर किंवा तो बोट धर असं काहीतरी म्हणायचे आणि आम्ही कुठलं तर बोट धरलं ना ते काम होतं की नाही ते ठरवायचे. आमची मामा इकडं तिकडं पावड्या वगैरे. तर हे खरं होतं. कारण का तर लहान मुलांची मेमरी नसल्यामुळं ते देवच असतात. फक्त त्यांच्याकडनं जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली काम करून घेतलं तर तुम्हाला भरपूर गाईडलाईन्स मिळू शकतात. तर इथं आपला उद्देश काय आहे तर ही मेमरी स्किप करायचं आहे, मेमरी काढून टाकायचं आहे आणि हिप्नोटिझम करून आपल्याला या मेमरी पर्यंत पोहोचायचं आहे आणि इथं जे काही प्रसंग आहे तो प्रसंग शोधून काढायचा आहे आणि त्याच्यावरती उपचार करायचे. ओके बा आता हिप्नोटिझम पुनर्जन्म जे आहे, वेळ आहे ना थोडस, पुनर्जन्म जे आहे, पुनर्जन्म जवळजवळ सगळ्या धर्मामध्ये काय केलेलं आहे मानलेलं आहे. पुनर्जन्म असतो हे सगळ्या धर्मांनी जवळजवळ मानलेलं आहे. त्यामध्ये हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माला मान्यता आहे, बौद्ध धर्मामध्ये आहे, जैन धर्मामध्ये आहे, शीख धर्मामध्ये आहे, थिओसॉफी, कबलाज अशा अनेक छोट्या मोठ्या धर्मामध्ये आहे. इथं इस्लाम धर्म आणि ख्रिश्चन धर्म ते डायरेक्टली जरी पुनर्जन्म मानत नसले, पुनर्जन्म होतो असं मानत नसले तरी ते वेगळ्या भाषेमध्ये पुनर्जन्म मानलेला आहे. तो एक डिबेटिंगचा सब्जेक्ट होऊ शकतो, वादविवादाचा सब्जेक्ट होऊ शकतो, पण त्याच्यावरती आपल्याला जायचं नाही. पण लक्षात घ्या, हिंदू धर्म आणि इस्लाम धर्म आणि ख्रिश्चन धर्म जरी डायरेक्ट पुनर्जन्म मानत नसले तरी त्यांनी वेगळ्या भाषेमध्ये पुनर्जन्म होतो असं त्यांनी इनडायरेक्टली सांगितलेलंच आहे. आणि आता तरी संशोधक जे आहेत ते मॅक्झिमम करून ख्रिश्चन धर्माचे आहेत. आज जे पुनर्जन्मावरती संशोधन करतात मॅक्झिमम ख्रिश्चन धर्माचे आहेत आणि मॅक्झिमम मुस्लिम धर्माचे आहेत. त्यामुळे व्यक्ती म्हणून ते पुनर्जन्म मानतात, पण त्या धर्मग्रंथामध्ये वेगळ्या पद्धतीने लिहून ठेवल्यामुळे ते पुनर्जन्म मानत नाही. पण हिंदू धर्मामध्ये, बौद्ध, जैन, शीख या धर्मामध्ये सरळ पुनर्जन्म लिहिलेला आहे. पुनर्जन्म कसा होतो, का होतो, कशासाठी होतो हे सगळं सिद्धांत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. हिंदू धर्मामध्ये वेदामध्ये पुनर्जन्माचा उल्लेख आहे, उपनिषदामध्ये पुनर्जन्माचा उल्लेख आहे, गरुड पुराणमध्ये पुनर्जन्म आहे आणि भगवद्गीतामध्ये तर कृष्णाने
पुनर्जन्माबद्दल भरपूर काही सांगितलेलं आहे. तर हे कृष्ण काय म्हणतात बघा, कृष्णाचं म्हणणं असं आहे की आपला आत्मा जे आहे, आत्मा अमर आहे, आत्मा कधीही मरत नाही, आत्मा अनंत काळापासूनचा आहे. आणि म्हणून आणि शरीर जे आहे, शरीर म्हणजे आत्म्याचं कवच आहे, शरीर आत्म्याचं कवच आहे. आणि ही जी आत्मा आहे, आत्मा काय करत असते बघा, आत्मा प्रत्येक जन्मे जसं आपण रोज एक 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 शर्ट बदलतो, आज एक शर्ट उद्या एक शर्ट, असं एक शर्ट बदलतो, तसं आपला आत्मा हे शरीर बदलत 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 ते प्रवास करत असतात, असं कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तो स्वतःहून म्हणतो की ज्या ज्या वेळी पृथ्वीवरती अत्याचार वाढेल, अधर्म वाढेल, हिंसा वाढेल, माणसामधील माणुसकी नष्ट होईल, त्या त्यावेळी मी पुन्हा पुन्हा जन्म घेत राहीन आणि मग मी दुष्टांचा संहार करेन. म्हणजे स्वतःच्या पुनर्जन्माबद्दल कृष्ण सांगतो. त्याच्यानंतर पातंजली योग ऋषीने लोकांना स्वतःचा मागचा जन्म कसा बघायचा ह्याच्यासाठी एक टेक्निकच दिलेलं आहे आणि त्या टेक्निकला प्रतिप्रसव साधना म्हणतात. तर पातंजली योगी मागचे जन्म आठवण्यासाठी प्रतिप्रसव म्हणून साधना त्यांनी दिलं होतं आणि त्यांच्या शिष्य लोकांच्याकडनं ते करून घ्यायचे. त्यानंतर गौतम बुद्ध जे आहे, गौतम बुद्ध जेव्हा 6 वर्ष ध्यान केले, तर त्या 6 वर्ष ध्यानामध्ये 749 जन्म त्यांना दिसले, स्वतःचे 749 जन्म त्यांना आठवले, असं गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि महावीराने जाती स्मरण साधना म्हणून एक साधना विकसित केलेली. तर हे बुद्ध आणि महावीर जे होते ना, ही लोक काय करायची, त्यांच्याकडे येणारे भक्त लोकांना, त्यांच्याकडे येणारे साधकांना, त्यांच्याकडे येणारे सर्वसामान्य लोकांना पहिल्यांदा त्यांच्या मागच्या जन्मी जाण्यासाठी सांगत होते. काही प्रॉब्लेम घेऊन आले, घरामध्ये भांडण चालू, काहीतरी करा, अमुक झालं काहीतरी करा वगैरे, अशा वेळी त्या साधकांना, त्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना ते काय म्हणायचे, तुम्ही मागच्या जन्मीची साधना करा, म्हणजे जाती स्मरण साधना करा. म्हणून त्यांना बसून त्यांच्याकडून ती साधना करून घ्यायची आणि मग त्या साधनेमध्ये त्यांना दाखवायचे. काय दाखवायचे, बघा ह्या जन्मी ज्या प्रॉब्लेम चालू आहेत त्या मागच्या जन्मी सुद्धा हीच प्रॉब्लेम चालू होती, आणखी त्याच्या मागच्या जन्मी घेऊन जायचे, बघा हेच प्रॉब्लेम चालू आहे, पुन्हा त्याच्या मागच्या जन्मी बघा हेच प्रॉब्लेम चालू आहे, प्रॉब्लेम तेच आहे, तुम्ही तेच प्रयत्न करता, तेच सगळं करता, पुन्हा तशाच पद्धतीचं जीवन मिळतं, तेच 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 तुम्ही अनेक जन्म केलेला आहे आणि तुम्ही पृथ्वीवरती आलाय कशासाठी, तर मुक्त होण्यासाठी. आणि तुम्ही हे मोह मायामध्ये अडकून पुन्हा पुन्हा तेच करायला गेलाय, तुमची आध्यात्मिक प्रगतीच होत नाही. म्हणून असलं सगळं बंद करा, मागं जे तुम्ही चुकीचं केलं तेच आता करायला लागलाय आणि आता जे करता तेच पुढच्या जन्मी करणार. असे अनेक जन्म तुम्ही करत आलेले आहे, तुमच्यामध्ये काहीच प्रगती होत नाही आणि हे सगळं बंद करा आणि तुम्ही ध्यानाला लागा, ध्यान करा. असं ते प्रत्येक लोकांना ना त्यांचे मागच्या जन्मीचा अनुभव द्यायचे आणि मग लोकांना पटायचं की बाबा मागच्या जन्मी पण हेच केलो, आता पण हेच करतो, त्याच्या जन्मी पण तेच केलो, म्हणजे माझा जन्म असंच चालू आहे, असं ते लोकांना पटायचे आणि ते शहाणे व्हायचे आणि लगेच मग ध्यानाला बसायचे. असं त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना बुद्ध आणि महावीर पहिलं काम काय द्यायचे, तर तुमचं स्वतःचा मागचा जन्म बघा आणि त्याच्यानंतर मग माणसं सुधारायचे आणि ते साधण्याला लागायचे. मग ते भौतिक कुठलंही मागायचं नाही, मला हे द्या, मला ते द्या, अमुक द्या, काही काही म्हणायचं नाही, गप्पा साधना करत बसायचे आणि मग त्याच्यातून मुक्त व्हायचे. हा टेक्निक या बुद्ध आणि महावीरांनी सगळ्या लोकांना ते अनुभव दिलेले आहे. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जो संशोधन केलं, ज्याने पुन्हा पुनर्जन्म वर आणलं, तर त्या
माणसाचं नाव आहे डॉक्टर इयान स्टीव्हन्सन. हा सायकेट्रिस्ट आहे आणि व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमध्ये तो तिथला हेड आहे, सायकेट्रिस्ट आहे. तर या माणसाने 2007 साली तो एक्सपायर झाला अलीकडं. तर या माणसाने जगभर फिरून ज्या लहान मुलं आहेत ना, ज्यांना ज्यांना मागचा जन्म आठवतं, तर त्या जगातल्या सगळ्या लहान मुलांची त्यांनी मुलाखत घेतलेल्या आहे. तुम्हाला काय आठवतं, कसं आठवतं, तू मागच्या कोण होतास, कुठं होता, तुझं गाव काय, तुझं वडिलांचं नाव काय, तुझ्या मुलाचं नाव काय, सगळं त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहे. युट्यूबवरती आहेत, लाईव्ह आहेत, ते अलीकडचं आहे ते. आणि मुलाखत घेऊन ना त्यांनी क्रॉस चेकिंग केलं. तिथं घेऊन जायचं त्या मुलाला, मग तुझं घर कुठे दाखव, मग तुझी मुलं कोण दाखव, ह्या फोटोमध्ये कोण आहे दाखव, असं तुझे आणखीन कोण आहे, ह्या रिलेशनमध्ये कोण आहे, अल्बम दाखवायचं, याच्यामध्ये कोण आहे, असं सगळं क्रॉस चेकिंग त्यांनी केलेलं आहे. तुझा मृत्यू कशामुळे झालं, मग त्या गावामध्ये जायचं, मृत्यूची नोंद कशी झालेली आहे, मग हा मुलगा सांगतो तशीच मृत्यू झालेला आहे का, हे सगळं त्याने क्रॉस चेकिंग केलं. जवळजवळ 2,500 मुलांचं क्रॉस चेकिंग करून एका मुलगा महाराष्ट्राचा आहे आणि तो गुजरातचा ऍड्रेस सांगतो, तिथं गुजरातला त्याने घेऊन गेलं, तिथलं त्याने सगळं अनालिसिस केलं. मग त्या लोकांना ओळखलं आणि हा मुलगा, लहान मुलगा, 2-3 वर्षाचा मुलगा, वयस्कर माणसाला ते डायरेक्ट नावाने हाक मारायचा, कारण का तो मागच्या जन्मी त्याचा मित्र होता, तो मुलगा होता. असं फार मजेशीर सगळं त्यांनी अनुभव केलेला आहे. आणि पूर्ण जगभर फिरून त्यांनी हा सगळं घेतलेलं, डाटा कलेक्ट केला आणि 2,500 मुलांचं सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवलं. ही सगळी मागच्या जन्मीचे हे मुलं, सगळं डाटा त्यांनी कलेक्ट केला. आणि त्याच्यावर त्यांनी एकूण जो आहे, स्टीव्हन्सनने एकूण 12 पुस्तक लिहिलेले आहे. ह्या मुलांचा टोटल डाटावरती 12 पुस्तक लिहिलेलं आहे. आणि आयुष्यातील 40 वर्ष त्यांनी फक्त मागच्या जन्मीचं संशोधन करण्यासाठी घालवलं. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये पुनर्जन्माबद्दल इयान स्टीव्हन्सनला अतिशय महत्त्व आहे. त्याच्यानंतर डॉक्टर ब्रायन वीज नावाचा एक सायंटिस्ट आहे. त्यांनी सुद्धा शेकडो लोकांना हिप्नोटिझम करून त्यांना त्यांच्या मागच्या जन्मी घेऊन गेलेला आहे. आणि मागच्या जन्मी घेऊन जाऊन त्या मागच्या जन्मीचं ॲड्रेसवरती जाऊन तो डाटा कलेक्ट केलं आणि व्हेरीफाय केलं. आणि असे शेकडो लोकांचा अनुभव त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. त्याच्या नावावरती जवळजवळ 10-12 पुस्तकं आहेत फक्त पुनर्जन्मावरती लिहिलेलं आहे. त्यामध्ये काही गाजलेले पुस्तक कुठले आहेत, द सेम सोल अँड मेनी बॉडीज नावाचं एक पुस्तक खूप गाजलं. मेनी लाईव्स अँड मेनी मास्टर्स म्हणून एक पुस्तक आहे. मेसेजेस फ्रॉम मास्टर्स थ्रू टाइम्स इनटू हिलिंग, ओनली लव्ह इज रिअल, बॉर्न अगेन. या पुस्तक पुनर्जन्मावरचे त्या पुस्तक त्याचे अतिशय गाजलेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर मायकल न्यूटन म्हणून एका सायंटिस्टने सुद्धा पुनर्जन्मावरती खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्याने जर्नी ऑफ सोल्स, लाईफ बिटवीन लाईव्स